नमस्कार मंडळी, योगिता व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आलो तुर्भ्याला एपीएमसी मार्केटला आणि ते सुका खोबऱ्याचा आपण आजचा दर बघणार आहोत आणि त्याची व्हेरायटी जाणून घेणार आहोत। आपण एका दुकानाला भेट दिली, म्हणजे गोडाऊनला भेट दिली आणि आताच बघा नुकतंच खोबऱ्याची गाडी आलेली आहे। तर आपल्याला सगळी माहिती या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे, तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। मी ऍड्रेस सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे। चला लगेचच व्हिडिओला सुरुवात। खानपाडा स्टेशन पासून तुम्हाला यायचं बघा आणि मसाला मार्केटचा हा गेट आहे ना, त्या बाजूने पण तुम्ही जाऊ शकता किंवा ही बघा लेफ्टची पहिलीच गल्ली घ्यायची तुम्ही या बाजूला। मी ऍड्रेस तर तुम्हाला प्रॉपर सांगितलेला आहे। तुम्ही गेट मधून आतमध्ये शिरल्यानंतर या बाजूला वळायचंय डाव्या बाजूला आणि या बाजूने तुम्ही आत जायचंय। हे बघा D32 ते लिहिलेलं आहे ना, त्या गेटने आतमध्ये जायचं। तर आपण त्या बाजूने आलो ना, गेट मधून आतमध्ये शिरल्यानंतर इथून तुम्हाला यायचंय। इथे बघा आहे महालक्ष्मी ट्रेडर्स वगैरे, इथे तुम्हाला मसाल्यांचं सगळं आहे, किराणा मर्चंट आहेत आणि इथे दिलंय खाली हे बघा अंबिका ट्रेडर्स D38 इथे। तर आज आपण भेट दिली अंबिका ट्रेडर्स इथे आणि त्यांचे मालक आहेत धीरेन भाई। धीरेन भाई नमस्कार। नमस्कार। आणि सांगा आजचा खोबऱ्याचा दर काय? हे आम्ही खोबरं मागवलं केरळावरनं। केरळाचं? हा केरळाचं। तिचं रेट आहे 380 पर्यंत। 380? 380। बरं, मग हे क्वालिटी सुपर क्वालिटी असते अच्छा त्याच्यात। बरं आहे तो। बरं, केरळाचं आहे? केरळाचं। तरी आपल्याकडे सुकं खोबरं हे किती व्हरायटी मध्ये येतं? हे केरळाचं येतं एक, बाकी एक कर्नाटकचे आहे ते गोला येते, ते आम्ही इकडे कटिंग करतो। अच्छा अच्छा, ते वरती आहे तुम्हाला दाखवले। आणि ते राजापुरी म्हणतात? राजापुरी म्हणतात हेच असतं, ह्यालाच काळी पाटीचं? हे काळी पाटीचं। हा बरं, आणि मग आता होलसेलचा रेट काय आहे? होलसेलचाच रेट सांगितला आता तुम्हाला। आता होलसेलचा 380 प्लस GST लागते। बरं बरं, हा होलसेलचा दर आहे, म्हणजे पर केजीचा सांगितलं? पर केजीचा 380 रुपये, वरची GST वगैरे लागतं। आणि बघा एकदम प्युअर, एकदम सुगंध कसा येतो, एकदम ओरिजिनल असा, आणि वाट्या पण एकदम मस्त आहेत। जून आहे ना हे खोबरं, म्हणजे कोवळं आणि जून कसं ओळखायचं? नाही, ते याच्या आतमध्ये जे लाईट आहे ना त्याच्यावरनं कळते ते। अच्छा, जास्त जुना असेल ते थोडा डिम झाला असतो। अच्छा, व्हाईटनेस आहे ते जास्त। अच्छा, म्हणजे ताजे फ्रेश वाले। तर आता त्यांचा माल जस्ट येतो, एक गाडी आता जस्ट आलेली आहे आणि मागे पण आपण इथला व्हिडिओ बनवलेला। मोठं असं इथे उलाढाल होते, म्हणजे होलसेलच्या दरात इथे उपलब्ध होतं। तर आता जस्ट माल आला आणि वरती जाणारच। चला आपण चला या। तर आपण वरच्या मजल्यावर आलोय गोडाऊनच्या, आणि इथे बघा इथे कटिंगचं काम चालू आहे। हे सगळं कटिंग केली, ते गोलाच आहे। राजापुरी खाली राजापुरी आहे ना। तर हे कोणत्या प्रकारचं आहे? हे मीडियम साईज असते खोबऱ्याची, ते कटिंग केलेलं आहे। बरं, म्हणून ते ह्याचं जे बॉर्डर असते ते फ्रेश असते, व्हाईट असते एकदम। बघा काळी नाही, फ्रेश खोबरं कसं ओळखायचं? एकदम खालपर्यंत मधला भाग पण फ्रेश आहे। हे असं गोला होते, गोलाच मधनं कटिंग करून। हा, हे बघा आता कटिंग चालू आहे तिथे। हे दादा किती फास्टली कटिंग करतात। आणि मग हे लहान मोठ्याच वेगळं टब मध्ये टाकतात। अच्छा, ही सगळ्यात मोठी साईज आहे? अजून याच्यापेक्षा मोठी। बरं, ही बघा ही ह्याच्यापेक्षा पण मोठी साईज येते बघा। ही आहे मीडियम आहे ना, ही सगळ्यात छोटी आहे ना? सगळ्यात छोटी आहे। बरं, ही एक मला वाटतं लग्नासाठी वगैरे, लग्नासाठी वगैरे ओटीला पूजाला वापरतात, पूजेसाठी। एवढी मोठी, ही बघा केवढी मोठी साईज आहे। मग याचे दर वेगळे असतात? हा, वेगळं असतं। याचं दर वेगळं, याचं वेगळं, बरं यांचे वेगळं असते, सगळ्याचे वेगळं असतं। बघा 4 ते 5 साईज मध्ये इथे कटिंग होतं आणि किती फास्ट होते। आम्हाला वाटतं सगळ्यात मोठी आहे, ही थोडी मीडियम आहे, सगळ्यात लहान आहे। हे सगळं एकाच प्रकारचं। हे कुठल्या राज्यातून आलंय खोबरं? हे कर्नाटक नाव आहे। कर्नाटकच्या टिपटूर म्हणतात। अच्छा, टिपटूर वरून आलंय। टिपटूर वरून आलंय, हे कर्नाटक राज्यातलं आहे बघा। हे बघा, हा असं खावंसं वाटतंय, सुगंध वाटून फ्रेश मध्ये।
मग हे दिवसभरात मध्ये किती किलो पर्यंत असं म्हणता चालूच असते आता चालूच गिराक असतं. चालूच असते कापायचं. अच्छा, पण मला म्हणायचं आता मग जे भाव आहेत ते कधी कमी होणार आहे तुम्हाला आता काय? ह्या वर्षीला तर कमी होण्याची शक्यता नाही, वाढले, खूपच वाढले. खूपच वाढले. 180 पासून अगदी 380 वर आहे. 380 आणि अजून पण थोडस वाढेल असं वाटते 20-25 रुपये. बघा, अशा पद्धतीने कर्नाटक राज्यातलं आहे आणि त्याची बघा विभागणी केली जाते. सगळ्यात मोठी साईज आहे, ती साईज आहे आणि किती फास्ट करतायत. दिवसभरात बरंच म्हणजे हे चालूच असतं. मग साधारण होलसेलच्या दरात म्हणजे किती किलोचं खरेदी करावी लागते? 25 किलोची पॅकिंग बनवता आम्ही आणि 50 किलोची. 25 आणि 50 किलो तरच तुम्हाला इथे खरेदी करता येणार आहे. आणि बाहेर याचा भाव मग किती असतो? बाहेर तर ते लोक 20-25 रुपये वाढून किलोला विकतात. तुम्हाला रिटेल मध्ये किंवा माणी लोक आपले विक्रेते आहेत ते आपल्यापर्यंत येईपर्यंत थोडासा भाव वाढला 20-25 रुपये वाटते. हो, पण हे लग्न कार्यासाठी किंवा हॉटेलांसाठी नेत असतील ना लोक? आणि विक्रीसाठी चटणीसाठी, खोबऱ्याची चटणी वगैरे. बरं, तर हे म्हणजे हे आपण आता खाली बघितलं ते केरळातलं आणि हे कर्नाटकचं. बरं, दोन पद्धतीचे खोबऱ्याचे प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त साईज वेगवेगळी. जसं आपल्याला ओटीसाठी लहान किंवा पूजेसाठी लागतं, मोठं लागतं खिशाला किंवा खोबऱ्याचं किस करायला किंवा हॉटेलिंग व्यवसाय, तशा पद्धतीने ते विभागणी, तशा पद्धतीने तसे भाव आकारले जाणार. मग सगळ्यात मोठा जर घेतला मग त्याचा काय गोणीचा भाव असेल? हे आपण खाली बघितलं तर केरळाचा होता ना, त्याच्या वेगळा. ह्याच्यात बघा हे आहे ना 340 पर्यंत जाते. 340 ला आहे ना. ती आहे ती 360 पर्यंत जाते. 360 ला. आणि हे आहे 350 पर्यंत जाते. बरं, ती सगळ्यात मोठी साईज. 350 पर्यंत. आणि हे मीडियम साईज आहे ना, त्याच्यात एकदम राऊंड असते ना, ते 360 पर्यंत जात. बरं, ते 360. तर भाव तुम्हाला कळलेला आहे. हा कर्नाटक राज्यातला आहे. खाली बघितला तो 380 वाला आहे. हे 340 पासून सुरुवात आहे. म्हणजे आकाराप्रमाणे आहे. गोणीचा दर मग तुम्हाला कसा ठरवला जातो. अशा पद्धतीने ते काम चालू आहे आणि फ्रेश असं जस्ट माल आलेला आहे. मग जवळजवळ आपल्याला की रोज येतो माल? रोज चालूच असते, रोज चालूच असतं. तर आजचा भाव आपण बघितला कसं काय आहे. आणि होलसेल मध्ये तुम्हाला रिसेल साठी हवं असेल किंवा काही कार्यक्रम असेल किंवा हॉटेलिंगचा व्यवसाय आहे, कॅटरिंगचा, तर तुम्ही असं होलसेलच्या दरात इथे येऊन खरेदी करू शकता. ते पण फ्रेश खोबरं बघा ना, अगदी रसरशीत असं खोबरं आहे. तुकडा सांगा. ते खराब झालेले खोबरे असते ना, ते बघा तिकडे खराब वेगळं, ते गासी सांगते आम्ही त्याला. अच्छा. आणि थोडासा कलर डीम असते, लाल कलर झाला. अच्छा, म्हणजे ते पण वेगळा काढते आम्ही. अच्छा, तो सगळ्यात खराब झालेला. आणि हा हे लाल झालेलं आहे. बघा किती चांगल्या प्रकारे तुम्हाला हे वेगळं काढून ठेवते आम्ही. अच्छा, बरं. पांढरा शुभ्र वाटा इथे निवडून अगदी कापल्यानंतर आतला भाग कळतो त्याच्याप्रमाणे इथे टाकलं जाते. अगदी 5 मिनिटात ही क्रिया झाली. जवळजवळ 1-2 गोण्या झाल्या असं म्हणायला हरकत नाही. तिथे काढलेलं आहे. मग त्या वाट्यांचं काय करतात? ते घेऊन जातात, ते ऑइल घेऊन जातात तेल काढण्यासाठी. तर छान माहिती मिळते. केरळाचा आहे, राजापुरी म्हणतात तो. अच्छा, बरं. आता त्याच्यात आम्ही सॉर्टिंग करणार. अच्छा, निवडणार जसं आपण वरती बघितलं. ते वेगळं काढतात तसं. आता याच्यात जे चांगलं निघेल ते सगळं आम्ही मॉल मध्ये सप्लाय करतो. मॉल मध्ये देता? बरं. इथलं खोबरं मॉल पर्यंत जातं आणि ते पॅकिंग करून आपल्यापर्यंत पोहोचतं रिटेल मध्ये. तर अशा पद्धतीने यांचं काम चालू आहे. रोज अशा गाड्या येत असतात आणि मग ते सर्व हे 2 ठिकाणचं ना, केरळ आणि कर्नाटक. अजून किती टाईपचे? अजून येते ते आंध्र प्रदेशच्या पण येते, तामिळनाडूचं पण येते. इकडे मुंबईमध्ये हे 2च क्वालिटी आपले. बरं, केरळ आणि कर्नाटकचं म्हणजे जो राजापुरी म्हणतात तेच चालते आपल्याकडे. काळी पाठवी असते, काळी पाठवाली ही असते. बरं, त्याची थोडी लाल पाट असते. बरं. हे बघा, आपण जवळून पण बघूया. काळी पाट बघा ना, ह्याला म्हणतात ना, काळी पाट.
मग याच्यातून ते सर्व निवडून बाजूला काढणार आहे. म्हणजे जसं आपण वरती बघितलं तर पांढऱ्या शुभ्र मॉल पर्यंत जातात. आणि साईज पण ना? साईज पण मीडियम साईज. बरं, मीडियम साईज मध्ये असते. हे आपण 380 ला बोललो ना? हा, ते 380. 380 ला. तर अशा पद्धतीने हे 2 राज्यातलं आलेलं खोबरं आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याचा भाव किती आहे तो तुम्हाला आता अंदाजे कळलेलाच आहे. प्रत्येक विक्रेता मग तो भाव लावतो ना असं. मार्केट फीस असते 80 पैशाने, 80.80 पैसा. बरं, अच्छा, आमचं हे असं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला भाव कळला. आणि मग हा रोज बदलत असतो भाव? हा, रोज असते बदल. बहुतेक आसपास होते 2 रुपये 5 रुपये फरक. 2-5 रुपये मध्ये मध्ये जास्त महाग झाले. हा, 400च्या वर पण गेलंय. हा, मध्यंतरी दिवाळीच्या दरम्यान आता थोडस 20 रुपये. तर अजून पण भाव तेवढाच राहणार स्टेबल असं म्हणतायत. तर खोबरं महागच झालं तरी आपल्याला खाण्यासाठी हे लागतच. माणूस घेतच असतो, भले गरीब असो श्रीमंत असो. आणि सगळे हॉटेल व्यावसायिक किंवा खोबऱ्यापासून जे पदार्थ बनतात ते सर्व आपल्याला लागतात. तर आजचा आपल्याला भाव कळलेला आहे आणि धीरेंजीने वेळात वेळ काढून आपल्याला माहिती दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि त्यांचं काम बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालू आहे. ऍड्रेस मी प्रॉपर दिलं. प्रॉपर सांगा जरा कसं यायचं. इकडे यायला तुम्हाला तुर्भेवरनं यायला लागते आणि सानपाडावरनं नजीक आहे. अच्छा, ते तुम्ही शेअरिंग रिक्षा आले की होते 20 रुपयामध्ये इथे पोहोचाल ना. एपीएमसी मार्केट सांगायचं, एपीएमसी मसाला मार्केट सांगायचं. आणि तुर्भेला पण उतरले की तुम्ही तुर्भेवरनं पण येऊ. बरं, D1 ची गल्ली 38 गोडाऊनचा नंबर आहे यांच्या. डी विंग बोलता. विंग आमची डी विंग. अच्छा, डी विंग मधला 38. मी ऍड्रेस प्रॉपर दिलेला आहे सुरुवातीला पण डिस्क्रिप्शन मध्ये पण. तुमचा नंबर शेअर केला चालेल ना? चालेल ना. तर धीरंजींचा नंबर पण तुम्हाला शेअर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. धन्यवाद.